नमस्कार. आज आपण माननीय राजेंद्र आत्माने पाटील यांची मुलाखत घेतोय. मुलाखतीचा फार मोठा विषय नाही, फक्त विषय महत्त्वाचा जो आहे की त्यांना मी 25-30 वर्षापासून ओळखतो. अत्यंत सामान्य कुटुंबातून त्यांनी संघर्ष करून खरं म्हणजे एक व्यावसायिक म्हणून, बिल्डर म्हणून, प्लॉटिंग व्यवसायातून नाव केलं. त्यांनी त्यानंतर राजकारणातही ते उतरले. आपल्या मनसेसारख्या राजकीय पक्षाचं त्यांनी या शहरात खूप मोठं नाव केलं, खूप मोठा संघर्ष केला, अनेक आंदोलनं केली, पोलिसांशी संघर्ष केला. हे सगळं आमच्यासमोर घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. एक व्यावसायिक म्हणून त्या माणसाने जे काम केलं आहे तर ते महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हातात कायम 2 मोबाईल असतात. आम्ही कधी कधी गमतीने त्याला म्हणत असतो की तुम्हाला फार छंद आहे फोटो वगैरे काढण्याचा वगैरे वगैरे. त्यांनी त्याचं कारण सांगितलं की मी नुसता फोटो काढत नाही, ते मोबाईलच्या माध्यमातून मी व्यवसाय करतो आणि ते माझं मुख्य साधन आहे व्यवसायाचं. फक्त सुरुवातीला त्याचं महत्त्व कळालं नव्हतं. अलीकडच्या काळात संपूर्ण मी त्या मोबाईलवर विसंबून आहे. ज्या ऑफिसमध्ये 10 लोक काम करतात तिथे माझ्याकडं एकही स्टाफ लागत नाही. त्याचं कारण हे मोबाईल आहे. आणि अशा मोबाईलच्या विषयावरच त्यांची मुलाखत असावी असं एक मला एक असं वाटलं की हा विषय खूप महत्त्वाचा आहे, व्यवसाय दृष्टिकोनातून, व्यक्तिमत्व म्हणून आणि एक राजकीय माणूस म्हणून सुद्धा. तर त्यामुळं हा विषय घेतला. त्यांचे मोबाईल किती महत्त्वाचे आहेत, किती भारीचे आहेत, किती कोणत्या कंपनीचे आहेत याला जास्त महत्त्व नाही. ते मोबाईल वापरतात कशासाठी याला जास्त महत्त्व आहे. आणि याच गोष्टीवर एखाद्या व्यावसायिक माणसाने मोबाईलचा कसा चांगला वापर करावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळं मी त्यांना या विषयावर बोलतं करणार आहे. आणखी एक थोडासा महत्त्वाचा मुद्दा आहे की 16 मार्चला त्यांचा एक वाढदिवस असतो, दरवर्षी ते साजरा करतात. अनेक मित्रपरिवार, कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमाला जमा होतात. त्यांना तो छंद आहे आपल्या मित्रपरिवाराला वाढदिवसाला जमा करायचं, त्यांना जेवण द्यायचं किंवा आपल्या आनंदात ती सगळी मित्रपरिवारांनी जनता सहभागी करून घ्यायची. असं त्यांचा नित्यनेमाने दरवर्षी कार्यक्रम चालतात. त्यानंतर साईबाबा मंदिर जे बांधलेलं आहे त्या मंदिरावर सुद्धा त्यांचे खूप मोठमोठे कार्यक्रम होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची ओळख सगळ्यांना आहेच, मी वेगळी करून देण्याची आवश्यकता नाही. फक्त मला जे सांगायचं आहे ते महत्त्वाचं हे की मोबाईलचा स्मार्ट वापर एखादा व्यावसायिक कसा करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण हे प्रेझेंट करतोय का त्या विषयावर आपण मुलाखत घेतोय. तर मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्यांचे उत्तर त्यांच्या तोंडूनच ऐका. नमस्कार आत्माने साहेब. नमस्कार. मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही रिअल इस्टेट व्यवसायात आहात. अनेक वर्षापासून आम्ही तुम्हाला पाहतो. तुमचा शून्यातून जो प्रवास झालेला आहे त्याचे आम्ही स्वतः साक्षीदार पण आहोत. पण आम्हाला नेहमी तुम्हाला बोलता बोलता मी कधी कधी म्हणायचं की तुमच्या हातात नेहमी मोबाईल वगैरे, तुमची स्टाईल आम्हाला असं तुम्ही स्टायलिश वाटता. पण तुम्ही त्या मोबाईलचा वापर खूप खुबीने तुमच्या व्यवसायासाठी करता हे आम्हाला फार उशिरा कळालं. तर याचं थोडंसं आम्हाला तुम्हाला ती आवड कशी निर्माण झाली, तुम्ही वापर कसा केला याबद्दल थोडंसं सांगा. नाही, मला म्हणजे जवळपास 1998-97ला मोबाईल तंत्र हे मोठ्या प्रमाणात सगळीकडे डेव्हलप झालं. हां, त्यावेळेस तो मोटरोलाचा मोबाईल होता एवढा मोठा. हो हो तो मी घेतला होता सुरुवातीला. त्यावेळेस आउटगोइंग 8 रुपये, इनकमिंग 6 रुपये. हां, त्यावेळेस मी तो वापरला. आणि नंतर 2099-2000ला सॅमसंग आला. हां, त्या सॅमसंगमध्ये पण त्यावेळेस टच स्क्रीन वगैरे नव्हतं, ते बटनावरच होते त्यावेळेस पण. मग त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला मार्केटिंग करताना आपल्याला स्वतः जाऊन स्वतः दाखवावं लागायचं. प्लॉट ज्या कस्टमरला घ्यायचंय समजा तर त्याला स्वतः आपल्याला इथून घेऊन जाऊन त्याला तिथं बोलवून आपण कुठेतरी भेटून मग त्याला साईटवर घेऊन जायचं. आम्ही त्या कस्टमरला पूर्ण समाधान होईपर्यंत 4 चक्रा जरी मारावं लागले आम्हाला, आमच्या टीमला किंवा आम्हाला, तर आम्ही करायचो ते. पण त्याच्यामध्ये वेळ खूप जायचा. वेळ जा म्हणजे आमच्या लक्षात आलं गेला पर्याय काय. मग नंतर टच स्क्रीन मोबाईल आली. आणि टच स्क्रीन मोबाईल आल्यानंतर मग मी त्याच्यातलं ओळखलं बऱ्याचशा गोष्टी. आणि मोबाईल क्षेत्रामध्ये माझ्या जवळचे काही पार्टनर, काही मित्रपरिवार चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे त्या क्षेत्रात. त्यांची स्वतःची शॉपी आहे. मग त्याला पण आम्ही अशी चर्चा करताना विचार केला, आम्हाला काय मार्केटिंग करते वगैरे ऐसी प्रॉब्लेम आती, ये प्रॉब्लेम आती, वो प्रॉब्लेम आती. मग त्याच्यावर डिस्कशन करून मग मी त्याचा एक पर्सनल ग्रुप बनवला लिस्टमध्ये. म्हणजे जे लोक माझ्यासोबत काम करतात, पार्टनरशिपमध्ये असेल किंवा जे व्यवहारामध्ये कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, ब्रोकर असतात,
यांना सोबत घेऊन मग त्याचा पुरेपूर वापर मी मार्केटिंगमध्ये केला आतापर्यंत. अच्छा. पूर्वी तुम्ही गाडीत ते माणसं कस्टमर बसवायचे, साईडवर घेऊन जायचे, मग त्याचं चहा पाणी आलं, त्यानंतर त्यांचं पूर्ण स्वागत करणं आलं, त्यांना परत नेऊन सोडणं आलं, त्यात मग काही म्हातारी माणसं असायची. हे सगळं करताना तुम्हाला त्याचा अनुभव आणि आताचा मोबाईलच्या दुनियेचा अनुभव यामध्ये थोडा फरक सांगा. नाही, खूप डिफरन्स आहे. जवळपास आपल्याला म्हटलं तरी दिवसभरातला पूर्ण वेळ 4 कस्टमर जायचा आमचा पूर्वी हँडल करता करता, आणि एनर्जी इतकी वेस्ट व्हायची त्याच्यामध्ये कस्टमरशी. सगळे मुद्देशीर त्यांना सगळं पटवून द्यावं लागतं. पूर्ण समाधान झाल्याशिवाय कस्टमर आपल्याशी व्यवहार करत नाही. त्याला जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत तो पूर्णपणे आपल्याशी व्यवहार करत नाही. मग त्याला सगळं लक्षात देऊन, चारी कोपरे दाखवून, नेऊन, आणून, सोडून करायचो आम्ही. पण आता काय झालं, आमच्याकडे टीम आहे 2-3 लोकांची. ते जाणार, त्या व्हिडिओ बनवणार, त्या लँडचा प्लॉट असेल तर प्लॉट, जमीन असेल तर जमीन, बंगलो असेल तर बंगलो, फ्लॅट असेल तर फ्लॅट, किंवा एखादा शॉप म्हणा कमर्शियल आमच्या साईट जिथे जे चालू आहे त्याचा रीतसर व्हिडिओ बनवला, त्याचं लोकेशन घेतलं, ते कस्टमरला पाठवून द्यायचं. किंवा माझे पर्सनल ग्रुपमध्ये जे माझे ग्रुप आहे याप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये काम करतात त्यांना टाकून देतो. मग त्या पद्धतीने ही मार्केटिंग होती. पण आता ती वेळ आमची खूप असली, आमच्याकडे वेळ खूप असतो. आता रिअल इस्टेटमध्ये आता वेळ आमच्याकडे जास्त असतो. ते वेळ जास्त असल्या कारणाने आम्ही आणखी 10 कामं जास्त करू शकतो. आम्ही दुसऱ्या बिझनेसमध्ये पण नशीब आजमवतोय आता सध्या. म्हणजे हा वेळ वाचल्यामुळे आम्हाला दुसऱ्या व्यवसायामध्ये पण त्याच्यामध्ये पण आम्ही आता बघतोय करायचा प्रयत्न, काहीतरी नवीन करू आपण अजून. हा बिझनेस आता आहे, हा फोनवर होतो, वेल सेटल बिझनेस आहे. याला आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहिलेलं नाही. सगळ्या क्षेत्रातले मान्यवर आपल्याला याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आमच्या. फोनमधून म्हणा, काही एखादा प्रपोजल चांगला आलं, व्हिडिओ बनवला, लोकेशन टाकलं, तो स्वतः जातो आणि रिप्लाय पण देतो. साईटवर जाऊन आलो, आवडलं मला, बोलतो तुमच्याशी. ब्रोकर असेल, सर त्याचा आम्हाला पेपर टाका, माझ्याकडे पार्टी आहे, तर मग आम्ही त्याला लोकेशन टाकून देतो, गुगल लोकेशन टाकून देतो, तो माणूस जाऊन कस्टमरला दाखवून येतो. आजकाल ब्रोकर पण त्याचा पूर्णपणे वापर करायचा. ओके. म्हणजे त्यांना पण इतकं सोपं झालं, इझी झालं. लोकेशन टाकून दिलं, एखाद्या ब्रोकरला म्हटलं की मला यार ती साईट बघायची, एवढं बघितलं मी आता, तर त्या हो कोणाची अमुक पार्टीची आहे, बरोबर मला लोकेशन टाकणार आहे, तो लोकेशन घेतो, कस्टमरला घेऊन जातो. म्हणजे इतका फास्ट बदल झाला. ओके. जवळपास हे 2018-19 पासून फास्ट झालं. अच्छा. 17-18 पासून. बरं, तुम्ही एखादा अनुभव सांगा तुमच्या ग्राहकाचा की मोबाईलच्या नंतर तुम्हाला त्याला खूप फास्ट सेवा देता आली. माझे एक मित्र आहे, DDR होते, ते नांदेड परभणी तिकडे जॉबला होते. तर आमची मैत्री झाली एका मित्राच्या माध्यमातून आणि आम्ही एकदम क्लोज आलो. क्लोज आल्यानंतर माझ्याकडे एक प्रपोजल आलं आणि त्याला पेमेंटची गरज होती. मी सहज त्यांना तो व्हिडिओ टाकला आणि ते लोकेशन टाकलं. त्यांनी गुगलवर चेक केलं, घरी पण दाखवलं, सगळी चर्चा झाली आणि त्यांनी मला 8:30 वाजता फोन केला की मी ते लोकेशन मला लक्षात आलं, त्या भागामध्ये आमचं बऱ्यापैकी जाणं येणं आहे, तर काय कसं होईल, काय होईल. त्याने लगेच आपल्याला फायनलच्या यांनी माझ्याशी बोलणी केली, मला अशा रेटने असे व्यक्ती मला चालतं, तुम्ही असं इंटरेस्टेड त्या रेटमध्ये, आपण फायनल करूया डील. म्हणजे इतका फायदा झालाय मोबाईलच्या टेक्नॉलॉजीमध्ये. असे माझे म्हणजे असं जे लोक आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, जुने आहे बिचारे, कोणी रिटायर झालं, त्याचा पैसा आला, त्याला इन्व्हेस्टमेंट करायची. माझ्याकडे जेव्हापासून 97-98 तेव्हापासून जे लोक कॉन्टॅक्टमध्ये आहे ते कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये. काही जरी समजा पुढे माझं काही खरेदी विक्री करायची असली तर मग आता मी त्यांना फोनवरच पाठवतो. त्याचा फायदा हा होतो, लोकेशन असेल किंवा प्लॉटचं लेआउट असेल, PDF केलं, टाकलं. इथं पहिले कसं पूर्ण पेपर झेरॉक्स मारा, पूर्ण सेट बनवा, मग ते वकिलाला सर्च रिपोर्टला द्यायचं, खूप भानगडी. याच्यामध्ये PDF केली, कस्टमरला टाकली, कस्टमर ते प्रिंट काढून घेतो, ॲडव्होकेटला देतो किंवा ॲडव्होकेटला डायरेक्ट प्रिंट टाकतो, ॲडव्होकेट काढून घेतो प्रिंट. इतकं सोपं झालं. पहिले झेरॉक्स मारा, ती फाईल बनवा, ती त्यांना द्यायची कस्टमरला, त्याच्यात खूप वेळ जायचा. ओके. या बऱ्याचशा गोष्टी आहे त्याच्यामध्ये. ओके. बरं, आता एक अलीकडच्या काळामध्ये शहर खूप वाढले, संभाजीनगर आपल्याला माहिती आहे, तसं पुणे, सगळे शहरं वाढत आहेत, म्हणजे जीवघेणे सगळे शहर वाढत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची प्लॉटिंग आता शहरात किती आहे, ग्रामीण भागात किती आहे? नाही, आता काय झालं भोसले साहेब की शहरामध्ये 10 किलोमीटर पर्यंत कोणत्याही रोडवर जातो मी, आपल्या शहराच्या सगळ्या बाजूने 10 किलोमीटर पर्यंत सगळीकडे पॅक आहे. इन्व्हेस्टमेंट करायची
प्लॉटिंग संपलेली आहे, लँड संपलेली आहे, प्लॉटिंगला जमीन नाही, रेट खूप वाढले. व्यावसायिक व्यक्ती ती जमीन घेऊन आणि त्याला जर त्याच्यात रिटर्न मिळत नसेल तर तो कशाला घेईल? 5 कोटी जमीन घेणार आणि 4 कोटी घेणार, विकणार काय? कस्टमरला परवडलं पाहिजे. प्लॉटिंग क्षेत्रामधला व्यक्ती पहिले विचार काय करतो, ही लँड ह्या रेटने पडली तर आपण या रेटने कस्टमरला प्लॉट देऊ शकतो. त्यावेळेस कस्टमरला फायदा झाला तरी परचेस करायला आपल्याला काहीतरी अर्थ आहे, त्याचाही फायदा होतो, आपलाही फायदा होतो. मी कधी कोणती लँड घेताना हाच विचार करतो की पहिला मुद्दा विचार करतो की प्लॉट काय रेटने जाते. आपल्याला तिथं होतं 1000 रुपये, आपण म्हणलं 1500 रुपये, 2000, तो कस्टमर काय आपल्या त्याच्यावर घेत नसतो. तो 10 ठिकाणी चौकशी करूनच येतो. बरोबर आहे ना? त्याच्या कष्टाचा पैसा आहे, तो त्याला अधिकार आहे. तो चेक केल्याशिवाय आपल्याकडून घेऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे जवळपास तर पुढे प्रॉपर्टी राहिलेली नाही. माझं असं बेस्ट सांगणं आहे, जेवढे कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याने अशा पद्धतीने केलं. औरंगाबाद शहरापासून, आपल्या संभाजीनगर शहरापासून 10 किलोमीटरपर्यंत पूर्ण ब्लॉक झालेले जवळपास. त्याच्या पलीकडे जावं लागेल आता पुढच्या दृष्टिकोनाने. 10 वर्ष, 5 वर्ष फ्युचर प्लॅनिंगनी त्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ओके, असं स्पष्ट मध्ये माझं. ओके. तुम्ही सांगितलं की या सगळ्या मोबाईलच्या वापरामुळे वेळ आणि खर्चाची बचत झालेली आहे. हो. आता अलीकडच्या काळात आपण जाहिराती पाहतो फेसबुकवर की एखादी मुलगी एखाद्या फ्लॅटची जाहिरात करते, तो किती चांगला आहे वगैरे वगैरे, क्षेत्रफळ वगैरे सगळं सांगते. तुम्ही प्लॉटमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, पण आता हे इथपर्यंत ठीक आहे का? आणखी तुमच्या डोक्यात काही आणखी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या काही कल्पना आहे? नाही, मी त्याच्यावर जास्त भर नाही देत. माझं फक्त टच टू टच कस्टमर. पण आता यंग जनरेशन जेवढे काही या व्यवसायात आले ते जास्त त्याच्यावर भर देत आहे. कशावर? इंस्टाग्राम, फेसबुक, व्हिडिओ बनवणं, त्याच्यावर टाकणं. मी तसे प्रकार नाही करत. मी कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट. पण त्या मोबाईलचा वापर कसा करायचा की डायरेक्ट पेपरसाठी, कशासाठी, लोकेशनसाठी, गुगल लोकेशनसाठी, तेवढ्यासाठी मी त्याचा वापर करतो. इतर वेळेस नाही करत मी त्याचा वापर. ओके. आणि ते मला नाही आवडत. त्या प्रॉपर्टीचं पण सगळं येऊन जातं. त्याचा जो हे असतं ना ते सगळं संपून जातं. म्हणजे ती प्रॉपर्टी माझ्याकडे होती, मी बघितली काल फेसबुकला. ओके. ते काम नाही करत आम्ही. आमच्या ग्रुपमध्ये कोणीच करत नाही, मी करत नाही, आमची टीम पण करत नाही. ओके. तुम्ही एक सिक्रेटशी पाळता त्या गोष्टी. पाळायला पाहिजे ना. आणि ते पाहिजे. आता काही ब्रोकरांच्या इतकी सवय म्हणजे वेगळी आहे काही. आता नवीनचे कसं त्यांच्या पद्धतीने ते करतात, आपल्या कोणाला नाव ठेवायचं नाही. पण ते एक प्रॉपर्टी आली की त्या ग्रुपवर टाकणार. त्यांनी पण ग्रुप केलेली. त्या ग्रुपमध्ये मी कोणत्याच ग्रुपमध्ये नाही. ओके. मला आवडत नाही, मी त्या ग्रुपमध्ये कधी वापरही करत नाही आणि टाकत नाही. माझ्या ग्रुपमध्ये जे आहे तेच लोक पर्सनल मध्ये मी त्यांना स्वतःचं वर्तुळ आहे व्यवसायाचं. माझ्या मोबाईलचा वापर मी त्या पद्धतीने करतो. आता प्रत्येकाचा आपापला अधिकार येतो, कसा वापर करायचा तो त्याच्या पद्धतीने करतो. बरं. आता या क्षेत्रात काही अनेक लोक नव्याने येतात, काही लोक हौशेने येतात, काही लोक स्वप्न घेऊन येतात, काही लोक यशस्वी झालेत, काही लोक अगदी रसतळाला सुद्धा पोहोचलेत. हे सगळ्या आपल्या नजरेसमोरच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही अशा काही लोकांना काही सांगू इच्छिता की टेक्नॉलॉजी किती छान आहे, त्याचा वापर करून तुम्हाला या क्षेत्रातलं यश जवळ आणता येत असं काही तुम्हाला सांगता येईल? हो, नक्की सांगता येईल. त्याचा वापर कसा करायला पाहिजे. आता समजा एखादा बिझनेसमॅन आहे, मंड्यातला असेल, कपडा व्यावसायिक असेल, कोणी असेल, बिझनेस कंटिन्यू तर त्या चेनमध्ये बिझनेसच्या त्याला पण याचा खूप फायदा होतो. कारण त्याला लोकेशन याच्यावर भेटतं, त्याच्या वेळेनुसार तो जाऊ शकतो. त्याचं शॉप उघडायच्या आधी तो तिथं जाऊन येऊ शकतो साईडवर. त्याला वाटलं सगळ्या आगलं जायचं मला, तो जाऊन येऊ शकतो. काय येऊ शकतो, त्याला लोकेशन असेल, तिथलं गुगल लोकेशन असेल, तिथला मॅप असेल, सगळ्या डायरेक्टली तो अँगलनी तिथं जाऊन ते बघून येऊ शकतो. म्हणजे इतका फायदा होतो त्याच्यामध्ये. ओके. आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही जसा वापर करता, तुम्हाला सुचलं, तुम्ही ते वापर केला, तुम्ही त्याचा फायदाही घेतला, तो स्वतः व्यक्तिगत वापरासाठी तुम्ही वापरला, तसा व्यवसायासाठी तेवढाच महत्वाचा तुम्ही वापर केला. असे तंत्रज्ञान वापरणारे तुमच्या नजरेत किती लोक आहेत आणि कोणते तुम्ही नावं सांगू शकाल काय? त्याच्याबद्दल की मोबाईलचं तंत्रज्ञान तुमच्याकडे वापरतात असे लोक तुम्ही पाहिजे? भरपूर आहे त्याचे. मित्र परिवारामध्ये भरपूर आहे आमच्या. ओके. वापरतात चांगले, मोठ्या प्रमाणात वापरतात. चांगले लोक वापरतात. ओके. राजकीय पाहिले मी वापरतो. राजकीय लोक वापरतात, आमच्या ग्रुपचे वापरतात, सगळे मोठे लोक, अधिकारी लोक वापरतात. त्यांना माहिती ना कुठं काय घ्यायचं करतात ते त्यांच्या पद्धतीने. नक्कीच. आणि माहिती पण मिळते ना त्यांना, बसल्या माहिती मिळते ना. बरं. आता TLR ऑफिस आहे आपलं. TLR वाले सगळं जायचं, फोटो काढायचं तिथं, ते पण आपल्याला लोकेशन पाठवून देतात, मॅप पण पाठवून देतात. सगळं ऑनलाईन झालं आता. काय झालं, सगळ्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे ऑनलाईन झाल्यामुळे बरेचसे कामं आपले फ्री झाले, म्हणजे लोकांचा त्रास वाचला.
आता सातबाऱ्याला नोंदणी करायला टाकलं, एक हा. महिन्यात सातबारा होतो, हा. 20-22 दिवसामध्ये ओके. सातबारा सेंडेड झालं, डायरेक्ट देऊन टाकायचं तळ्याला, तो ओके. बरोबर नोटीसही काढतो ओके. आणि 20-22 दिवसानंतर तुमचं ऑटोमॅटिक सातबाऱ्याला नाव दिसतं. तुम्हाला तिथे जायची गरजच नाही, एकदाच जायचं, डॉक्युमेंट देऊन टाकायचं ओके. किंवा त्याला पीडीएफ करून पाठवायचं, मोबाईलचा वापर. हम्म. म्हणजे इतका फरक पडतो. टॅक्सेस भरायचं आहे, महानगरपालिकेला असेल, ग्रामपंचायतला असेल, नगर परिषदला असेल, कुठे असेल, तुम्हाला जर त्याचं काही भरायचं असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्या माध्यमातून ते मागू शकता, घेऊ शकता. ओके. काही नवीन येणाऱ्या काही लोकांना काही तुमचा संदेश, मेसेज किंवा आणखी काही सूचना, काही मार्गदर्शन असं काही तुम्हाला बोलायचं आहे? नाही, माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की कोणत्या व्यवहारामध्ये ते प्रॉपर्टी घेणं असो की विकणं असो, त्याच्यात क्लिअरिटी असली पाहिजे, ट्रान्सपरन्स असलं पाहिजे आणि मोबाईलचा किती प्रमाणात वापर करा आणि कशा पद्धतीने करा हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे. माझं वैयक्तिक मध्ये असं, कारण त्याच्यामध्ये जर जास्त आपण वापर केला तर त्याचा चुकीचा परिणाम पण होतो, हे मी बघितलेलं आहे. आणि मग काही लोकांना ते प्रॉपर्टी पेपर पण नाही टाकत. का नाही टाकत? की ते असं दिसतंय की ग्रुपवर माझी प्रॉपर्टी फिरतीये, ओनरला जर कळलं, ओके. ओनर म्हणजे यार मला काही घेणं देणं नाही, मला माहित नाही, मला तिसऱ्याचाच फोन आला. ओके. ओके. हे चुकीचे कामं होतात ना, हे व्हायला नको. ओके. प्रत्येकाने सिक्रेट ठेवलं पाहिजे. प्रत्येकाचं सिक्रेट काम असतात, हे प्रत्येकाचे आपापले व्यवहार असतात. कोणी दाखवतो, कोणी नाही दाखवत, राईट. त्याचा वैयक्तिक अधिकार आहे तो. राईट. तुम्ही त्याला हे नाही करू शकत ना कोणाला. खूप आणि महत्त्वाचं. क्लिअरिटी असणं प्रत्येक ब्रोकरला माझं सांगणं आहे, प्रत्येक व्यावसायिकला सांगणं आहे, कोणीही असो. विचार ब्रोकर पण आमचे चांगले कामं करतात, सगळे कॉन्टॅक्टमध्ये राहतात, प्रामाणिक करतात, कोणी खोटं बोलत नाही, करत नाही, चुकीचे कामं करत नाही. चुकीचं काम करणारा माणूस आजकाल सगळ्या लोकांना कळतो लगेच, त्याच्यामुळे तसं काही होत नाही सहसा. येस. धन्यवाद. हे होते राजेशजी आत्माने पाटील, बिल्डर, त्यानंतर प्लॉट विक्रेते, त्यानंतर राजकीय क्षेत्रातलं एक ते स्वतःचं त्यांचं नाव आहे. मोबाईलचा खूप खुबीने वापर करावा, मात्र मोबाईलचा वापर करताना आपल्या कस्टमरला त्रास होणार नाही याची पण काळजी घ्यावी, असं त्यांचा एक संदेश आहे या सगळ्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत. मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.